मंडळी आपला पप्प्या म्हणजे गावातला फेमस पोरगा. कामाशी काम आणि सुट्टीच्या दिवशी आराम. असं सुखी समाधानी त्याचं आयुष्य. पप्प्याचा जॉब पण चांगला आणि पगार पण चांगला. 80,000 रुपये महिना पगार त्याला. सगळं आनंदात चालू होतं. पण मध्येच पप्प्याला घर बांधायची खुमखुमी आली. पप्प्याने रापकन होम लोन केलं आणि झापकन घर बांधलं. आता पप्प्याच्या पगारातून घराचा EMI काटायला सुरुवात झाली. मग नंतर अचानक एक दिवस iPhone 17 मार्केटला आला. पप्प्याला वाटलं गावात सगळ्यात पहिला iPhone 17 घेण्याचा मान तर आपल्यालाच मिळायला पाहिजे. पप्प्या रापकन जिल्ह्याला गेला आणि झापकन क्रेडिट कार्ड मारला आणि iPhone 17 घेऊन आला. नंतर काय झालं? पप्प्याचं लग्न जमलं. आता लग्न करायला म्हणजे प्री वेडिंग पासून सगळा खर्च होणार. पण पप्प्याकडे तर तेवढं बँक बॅलन्स नव्हतं. मग पप्प्याने पर्सनल लोन घ्यायचं ठरवलं. मग काय? पप्प्याने काढला iPhone आणि घुमावला बँकेला फोन. पण बँकवाले बोलले, "सॉरी पप्प्या सर, तुमचं ऑलरेडी होम लोन सुरू आहे. त्यामुळे तुम्हाला हवं तेवढं लोन नाही ना देऊ शकत." हे ऐकून पप्प्याला आला राग. त्याने बँकेचा फोन ठेवला आणि फायनान्सवाल्यांना फोन लावला. फायनान्सवाले तर पप्प्याची वाटच पाहत बसले होते. त्यांनी 0 मिनिटात पण बँकेपेक्षा जास्त व्याजदराने पप्प्याला होम लोन देऊन टाकलं. आता पप्प्याच्या मागं किती EMI झाले मंडळी? 3. होम लोन, क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन. मग कालांतराने पप्प्याचं झालं लग्न. घरात बायको आली आणि पप्प्या लागला संसाराला. नव्याचे 9 दिवस संपले. खर्च वाढला तशी पप्प्याला पैशाची चणचण जाणवायला लागली. 1 तारखेला पप्प्याच्या अकाउंटला पगार जमा व्हायचा. 5 तारखेला होम लोनचा 30,000 हप्ता कट व्हायचा. 8 तारखेला क्रेडिट कार्डचा 5,000 हप्ता कट व्हायचा आणि 10 तारखेला पर्सनल लोनचा 20,000 हप्ता कट व्हायचा. महिन्याचा किराणा, पेट्रोल असा इतर खर्च करता करता पप्प्याचा खिसा 25 तारखेलाच रिकामा होऊन जायचा. महिन्याच्या शेवटी तर पप्प्याला मित्राकडून उसने पैसे घ्यावे लागायचे. बायको म्हणायची, "पिक्चरला चला." तर पप्प्या म्हणायचा, "जाऊ की पगार झाल्यावर." घरच्यांना आणि गावातल्यांना वाटायचं पप्प्याचं सगळं मस्त सुरू आहे. पण इकडे परिस्थिती काय आहे ही फक्त पप्प्यालाच माहिती होती. मंडळी असे अनेक पप्प्या तुमच्या आयुष्यात असतीलच. आपल्या आजूबाजूला आहेत. यात त्यांचं गणित नेमकं कुठं चुकतं? क्रेडिट कार्ड वापरताना किंवा कर्ज घेताना काय काळजी घेतली पाहिजे? आणि घेतलेलं कर्ज लवकरात लवकर फेडून सुखी समाधानी आयुष्य कसं जगता येऊ शकतं? अशा सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी स्वप्नील. तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी आजचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आर्थिक व्हिडिओंपैकी एक असू शकतो. सध्या कुणाला पण विचारा काय चाललंय, तर तो म्हणतो, "काय नाही भाऊ, सगळं निवांत आहे." पण हप्ते काही पाठ सोडेनात. एका महिन्यात जेवढे हप्ते येतात त्याच्यापेक्षा जास्त हप्ते सामान्य माणूस एका महिन्यात भरतोय. पण तरीही कर्ज काही कमी होतच नाहीये. आज आपण त्याच कर्जाच्या जाळ्याबद्दल बोलणार आहोत, ज्यामध्ये करोडो भारतीय अडकलेले आहेत. आज भारतातील जवळपास प्रत्येक घरात कोणत्या ना कोणत्या प्रकारचं कर्ज आहे. कोणाचं होम लोन सुरू आहे, कोणाचं कार लोन सुरू आहे, तर अनेक जण पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्डचे EMI भरतायत. मंडळी, कर्ज घेणं ही चुकीची गोष्ट नाहीये. खरं तर अनेक वेळा कर्जामुळे आपली स्वप्न पूर्ण होतात. पण आपण कर्जाचा खेळ समजून घेत नाही. त्यामुळे आपण या ट्रॅपमध्ये अडकत जातो आणि आपल्या याच अज्ञानाचा फायदा बँका आणि वित्तीय संस्था घेत असतात. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का? काही लोक 30 वर्षांचं होम लोन 10 वर्षात कसं संपवतात आणि बँका तुम्हाला अशी कोणती गोष्ट सांगत नाहीत ज्यामुळे तुम्ही आयुष्यभर व्याज भरतच राहता. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मी आज तुम्हाला सांगणार आहे. सर्वात अगोदर बोलूया क्रेडिट कार्डच्या सापळ्याबद्दल. कारण हे असं कर्ज आहे ज्यात एकदा अडकलात की बाहेर पडणं खूप कठीण होऊन बसतं. समजा तुमचं 1,00,000 रुपयांचं क्रेडिट कार्डचं बिल आलंय, पण तुमच्याकडे 1,00,000 रुपये नाहीयेत. मग बँक तुम्हाला फोन करते आणि सांगते की काही हरकत नाहीये, पूर्ण बिल भरण्याची गरज नाहीये, पण फक्त मिनिमम ड्यू अमाउंट भरा, म्हणजे साधारण 5,000 रुपये भरले तरी चालतील. हे ऐकून अनेक लोकांना वाटतं की बँक किती मदत करते, पण खरी गोष्ट अगदी उलट असते. कारण तुम्ही 5,000 रुपये भरल्यानंतर उरलेल्या 95,000 रुपयांवर बँक तब्बल 36 ते 42% व्याज आकारू शकते. विचार करा, तुमचं कर्ज कमी होण्याऐवजी ते आणखी वाढत जातं. म्हणूनच क्रेडिट कार्डमध्ये अडकलेला ग्राहक हा बँकेसाठी सर्वात फायदेशीर ग्राहक असतो. कारण तो वर्षानुवर्ष प्रचंड व्याज भरत राहतो. म्हणून पहिला नियम लक्षात ठेवा. तुमच्याकडे अनेक कर्ज असतील तर सर्वात आधी सर्वाधिक व्याज असलेलं कर्ज बंद करा. जर क्रेडिट कार्डचं कर्ज असेल तर शक्य असल्यास गोल्ड लोन घ्या, प्रॉपर्टीवर लोन घ्या किंवा कमी व्याजदर असलेल्या बँकांचं पर्सनल लोन घ्या आणि क्रेडिट कार्डचं कर्ज संपवून टाका. कारण 42% व्याज देण्यापेक्षा 10 किंवा 15% व्याज देणं खूप फायदेशीर आहे. यासोबतच आपल्या खर्चाच्या सवयी बदलणंही गरजेचं आहे. आज अनेक लोक गरज नसताना फक्त क्रेडिट कार्डवर ऑफर आहे म्हणून ऑनलाईन शॉपिंग करतात, सतत फूड डिलिव्हरी ॲप्स वापरतात आणि डझनभर सबस्क्रिप्शन चालू ठेवतात. महिन्याला काही 100 रुपयातले वाटणारे हे खर्च वर्षभरात हजारो रुपयांपर्यंत पोहोचतात आणि हळूहळू क्रेडिट कार्डचं बिल वाढतच जातं. आता येऊया मंडळी भारतातील सर्वात मोठ्या कर्जाकडे, म्हणजेच होम लोनकडे. समजा तुम्ही 50 लाख रुपयांचं होम लोन 30 वर्षासाठी घेतलंय. व्याजदर आहे 7.5%.
अशा परिस्थितीत तुमचा EMI जवळपास 35,000 रुपये असेल. बहुतेक लोकांना वाटतं की दर महिन्याला 35,000 रुपये भरत आहेत म्हणजे त्यांचं कर्जही तेवढ्याच वेगाने कमी होत असेल. पण वास्तव पूर्णपणे वेगळं आहे. पहिला EMI भरल्यानंतर तुमच्या 35,000 रुपयांपैकी जवळपास 32,000 रुपये फक्त व्याजात जातात. मूळ कर्ज कमी होतं, पण ते फक्त 3 ते 4,000 रुपयांनीच होतं. म्हणजे जवळपास 90% पैसे व्याजात जातात आणि फक्त 10% पैसे कर्ज कमी करण्यासाठी वापरले जातात. आणि हा खेळ फक्त पहिल्या महिन्यातच नाही, तर अनेक वर्ष सुरूच राहतो. यामुळेच अनेक लोक 10 ते 15 वर्ष EMI भरतात. पण जेव्हा ते बँककडे स्टेटमेंट मागवतात, तेव्हा त्यांना धक्का बसतो. कारण त्यांनी लाखो रुपये भरलेले असतात. पण मूळ कर्ज फारसं कमी झालेलंच नसतं. मग यावर उपाय काय? तर पहिला आणि सर्वात सोपा उपाय म्हणजे दरवर्षी एक अतिरिक्त EMI भरणं. म्हणजे वर्षाला 12 EMI ऐवजी 13 EMI भरणं. अनेक लोकांना वाटेल की फक्त एका EMI मुळे काय फरक पडणार आहे? पण इथेच सगळं गणित बदलतं. सामान्य EMI मधला मोठा भाग व्याजात जातो, पण अतिरिक्त एक EMI थेट मूळ कर्ज कमी करतो, ज्यामुळे थेट तेवढं कर्ज कमी होतं. एका वर्षात फक्त एक अतिरिक्त EMI भरल्यास 30 वर्षांचं होम लोन सुमारे 23 वर्ष 7 महिन्यात पूर्ण होऊ शकतं. म्हणजे तब्बल 6.5 वर्षांची बचत होऊ शकते. आता दुसरा उपाय पाहूया. दरवर्षी तुमचा EMI 10% वाढवा. समजा आज तुमचा EMI 35,000 रुपयांवर आहे, तर पुढच्या वर्षी 38,500 रुपये करा. त्यानंतरच्या वर्षी 42,000 करा. मग 45,500 करा. कारण प्रत्येक वर्षी तुमचा पगारही वाढतच असतो. जर तुम्ही त्या वाढलेल्या उत्पन्नातील काही भाग EMI वाढवण्यासाठी वापरला, तर तुमचं कर्ज प्रचंड वेगाने कमी होऊ शकतं. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटत असेल मंडळी, पण जर हे गणित तुम्ही जमवून आणलं तर तुमचं 30 वर्षांचं होम लोन अवघ्या 11 वर्ष 2 महिन्यात पूर्ण होऊ शकतं. विचार करा, 30 वर्षांच्या जागी फक्त 11 वर्ष म्हणजे जवळपास 19 वर्ष आधी तुम्ही कर्जमुक्त होऊ शकता. आणि जर तुम्ही हे दोन्ही उपाय एकत्र वापरले, तर दरवर्षी एक अतिरिक्त EMI भरला आणि EMI मध्ये 10% वाढही केली, तर तेच 30 वर्षांचं कर्ज फक्त 10 वर्ष 6 महिन्यात पूर्ण होऊ शकतं. म्हणजे जवळपास 20 वर्ष आधी तुम्ही कर्जमुक्त होऊ शकता. पण यासाठी एक गोष्ट आवश्यक आहे, ती म्हणजे जास्तीचा पगार. मंडळी, फक्त पगारावर अवलंबून राहून मोठी आर्थिक प्रगती करणं खूप कठीण असतं. म्हणून एक नवीन कौशल्य शिका, फ्रीलान्सिंग करा, पार्ट टाइम काम करा, गुंतवणूक करा आणि इतर उत्पन्नाचे स्रोत निर्माण करा. आणि त्या अतिरिक्त पैशांचा वापर फक्त कर्ज फेडण्यासाठीच करा. आता बोलूया कार लोन बद्दल. भारतात अनेक लोक आर्थिक अडचणीत येण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे गरजेपेक्षा मोठी कार घेणं. अनेक वेळा आपण स्विफ्ट घेऊ शकत असलो तरी पण फक्त समाजात स्टेटस दाखवण्यासाठी स्कॉर्पिओ किंवा मोठी SUV घेतो. EMI तर सुरू होतोच, पण त्यासोबत पेट्रोल, सर्व्हिसिंग, इन्शुरन्स, टायर, रिपेअरिंग असे अनेक खर्च सुरू होतात. सुरुवातीला 8,000 रुपयांचा EMI छोटा वाटतो, पण त्यासोबतचे इतर खर्च मिळून महिन्याला 15,000 रुपये खर्च होऊ लागतात आणि मग बचत करणं अशक्य होऊन जातं. मंडळी, लक्षात घ्या, कार ही संपत्ती नाहीये. शोरूमच्या बाहेर आल्यापासून कारची किंमत कमी व्हायला सुरुवात होते. त्यामुळेच ती खरंच गरज असेल तरच घ्या. दिखाव्यासाठी अजिबात घेऊ नका. जर कार लोन घेतलंच तर ते 7 वर्षांसाठी घेऊ नका. शक्य असल्यास 3 किंवा 4 वर्षांसाठी घ्या. आणि बोनस किंवा अतिरिक्त उत्पन्न मिळालं की ते थेट कार लोन कमी करण्यासाठी वापरा. आता सगळ्यात शेवटी बोलूया आपण पर्सनल लोन आणि इन्स्टंट लोन ऍप्स बद्दल. आज अनेक तरुण फक्त आयफोन घेण्यासाठी, महागडी बाईक खरेदी करण्यासाठी किंवा परदेशात फिरायला जाण्यासाठी कर्ज घेतात. त्यातले काही ऍप्स तब्बल 40% पर्यंत व्याज आकारतात. सुरुवातीला सगळं काही सोपं वाटतं, पण काही महिन्यातच EMIचा डोंगर उभा राहतो. लक्षात ठेवा, लोक तुमच्या फोनमुळे किंवा महागड्या वस्तूंमुळे कायम प्रभावित राहत नाहीत. लोक शेवटी तुमच्या यशामुळे प्रभावित होतात. त्यामुळे दिखाव्यासाठी कर्ज अजिबात घेऊ नका. मुळात दुसऱ्यांना इम्प्रेस करण्यासाठी म्हणून काहीच करू नका. स्वतःच्या समाधानासाठी करा. आपल्या उत्पन्नाच्या मर्यादेत राहून जीवन जगणारी व्यक्तीच खऱ्या अर्थाने सुखी असते. मंडळी, महाभारतात युधिष्ठिराला विचारलं गेलं होतं की जगातील सर्वात सुखी माणूस कोण आहे. त्यावेळी त्याने उत्तर दिलं होतं, ज्याच्यावर कोणतंही कर्ज नाही तोच सर्वात सुखी माणूस. त्यामुळे या व्हिडिओच्या शेवटी एवढाच निष्कर्ष लक्षात घ्या. सर्वात महाग जे कर्ज आहे ते आधी फेडा. अतिरिक्त EMI भरा. दरवर्षी कमीत कमी 10% EMI वाढवा. बोनस आणि साईड इन्कम कर्ज फेडण्यासाठी वापरा. दिखाव्यासाठी कधीच कर्ज घेऊ नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य हेच अंतिम ध्येय ठेवा. कारण एकदा का तुम्ही कर्जमुक्त झालात तर तुमच्या कमाईवर, तुमच्या भविष्यावर आणि तुमच्या आयुष्यावर पूर्णपणे तुमचंच नियंत्रण असेल. आणि त्यापेक्षा मोठी श्रीमंती दुसरी या जगात कुठलीच नाहीये. तर मंडळी, तुम्हाला याविषयी अजून काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.